हॅलो गाईस, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आता मी बोललो होतो लास्ट व्हिडिओमध्ये की मी गणपती बाप्पा बघायला जातोय. तर आता आम्ही चाललोय आमच्या इथे ते 2 शॉप आहे तिकडे. तर चला बघूया गणपती बाप्पा. नाही म्हणजे घ्यायची की आवडीचं नाही. तसं नाही बोलायचं, आपण तर बघायचं नुसतं. हा. दादा बघ मोठे व्हायचं. हो दादा कोण आहे? पाहतो. असं काय मोठं त्याच्यामध्ये व्हिडिओ ठीक आहे. बघा किती छान छान मूर्ती आहे. मोठी माणसं असतील. मला 12 इंच दाखवा. आम्हाला 12 इंच त्याच्यावर मिळाली. मातीचे आहेत. माझ्याकडे फक्त शाडू आणि लागलेच तर लाल माती नाही, लाल एक फूट आणि 1.25 फुटामध्ये बस. शाडू आम्हाला शाडूचेच पाहिजे. बाकी हे इथे 12 इंच, इथे 13 वगैरे त्यात नाही. इथे 14 वर्ष हे 12. गणेशचा नाही ना इथे जणी खाली आहे. स्वप्नील बघ आता, जवळ असेल तर बरं पडेल आपल्याला डोंबिवली वगैरे पेक्षा. ते समोर पाठीमागचे सगळे गोष्टी आहेत. हे बघ. लास्ट टाइम आम्ही आलो होतो ना, तर लेट आलो त्याच्यापेक्षा फक्त 1-2च होते. पण हे बघ स्वप्नील, 15 इंच आहे. नाही 12. 12च आहे बाल गणेश मध्ये. अच्छा, हे पण बाल गणेश आहे. ती पण 12च आहे. मोठ्या आहेत. वरचे किती? हे 14 इंच आहे. नाही हे वाले ते 12 इंच. 12च आहे. छान आहे. पेटा आहे. काय कडे आणलेत आपण बरेच. ही अशी नाही आणली आपण, पण आपण अशी तर आपली मूर्ती आणली. ही नाही आपल्या बघ ह्याच्यामध्ये जास्वंद मध्ये. खाली पण बाल गणेश. बघा ही कितीची आहे? 12 इंच पेक्षा मोठी आहे का? इथे 12 मिळेल, 11.5 मिळेल, 11 मिळेल. पण छान आहे ना. तुला दोन्ही डोळे तीन बघ, नंबर, डोळे. दोन्ही सेम. कोणती बोलताय? पिंक कलर आहे. हा हा, ती आणि ती सेम आहे असं बोलतो. हा मातीचा आहे का? लाल. मस्त आहे. आता तू डिसाईड कर कोणतं पाहिजे. बाल गणेश मध्ये बघायचं आपल्याला की कसं बघायचं आहे. यू डिसाईड.
पप्पा म्हणतात प्लॅस्टिक काढतो. हा. हे पण छान. सगळं असं बघून घ्यायला लागेल ना हात. नाही असंच आहे का कट असं? हो ओरिजिनल होतं. हा? ओरिजिनल होतं ते. त्याला कानामध्ये आतमध्ये हे आहेत ना त्या इश्यू करतात. सोन उजव्या साईडला असतं ना? माझं डावं. सोन दोन जागा करतो. डाव्या बाजूला. कान मोठे डोळे पण मोठे पाहिजे. कान मेन मोठे पाहिजे. ते पण सेम डोळे मोठे कान पण मोठे. ते पण तशी. हे पण तशी. म्हणजे मला इथे थोडासा डाऊट आला म्हणून शांत बसले पटकन. दिसतं नाही चांगलं. हा? हा पण ते कट नाही झालंय ते आणि तसंच आहे त्यांचं. ते मोल्ड मध्ये तसंच आहे ते. हा मोल्ड हे छान आहे. एजन्सी मध्ये राहता? नाही, मी स्टेशन रोडला राहतो. डोंबिवलीला राहायची पडतो राहायची. ते पण मला ते दोन्ही छान. जे आवडले ते आपण एकत्र करू. हा हो चालेल. हे नाही ना नाही म्हणजे आवडलं नाही असं नाही. नाही ते काढायला कट आपल्याच्या तुमच्या त्या सॉर्टिंग याच्यामध्ये हे नाही ना म्हणजे ते तिकडे जागेवर होतं. पण तुम्हाला जे आवडतं त्या समोर ठेवा. पण ठरवू शकतो. मी ठरवलं की तुला मग ते आवडत नाही म्हणून मी तुझ्यावरच सोडतो. नाही अजून पण वरती आहे ते बस तिकडे पण आहे. कलर पण छान. अजून इकडे नजर टाकली तर प्रॉब्लेम होईल. ऑरेंज मला खूप आवडला ऑरेंज वाला. मग आता झोपली. अजून छान आहे पिवळा कलर अजून छान आहे. सकाळला गिफ्ट काढते. नाही काय असतं काही वेळ नजर आलं ना जोपर्यंत समोर घेऊन बघायचं. मागची बुक आहे का? हो ती तिकडची? ते मी नाही ती त्याच्या पाठची कलर छान आहे कलर. ते चौथीचा कलर खूप भारी आहे. ते पण छान. कोणती मला असं कान आणि डोळे पाहिजे. कान आणि डोळे. दगडू शेट वाली नको ना. कान आणि डोळे
असं काय ना कोणती पण हिंदी पण नाही कोणते? वरती वरचे बुक आहे. ते पण बुकते दगडूशेठ मागचे बुक आहेत त्याचं काम चालू आहे डायमंड. अच्छा ते म्हणजे आहे ना कुठे ते आहेत ना. नाही ते बुक आहे. बुक आहे काय हे बाकी आहे. अच्छा चालेल तेच बघ मग. एवढे आम्ही सिलेक्ट केलेले आहेत. सिलेक्शन आपले एवढे आहेत. तर त्याच्यातली एक सिलेक्ट करायची आपल्याला. कधी कशी करणार आहेस तू. ठरव लवकर कोणती सिलेक्ट. तोपर्यंत आम्ही सिलेक्शन करून घेतो नंतर मग तुम्हाला सांगतो कोणती. सांगणार नाही मी डायरेक्ट आता आता नाही सांगणार आहे. नाही आता फक्त आपण सिलेक्ट केले सांगायचं मग कोणते सिलेक्ट केले हे नंतर. ओके ही लिस्ट त्याचे इथे लागणार ना समोर इथे. सिलेक्ट झाली तुझी कधी. माझं तर हे होतं ते शॉप जिथून आम्ही आमची गणपतीची मूर्ती बुक केली आहे. आणि इकडचे सगळे मूर्ती जे आहेत ते बनतात पेनमध्ये. हॅलो गाईज, तर फायनली आम्ही आमच्या बाप्पाची मूर्ती काल बुक केलेली आहे. सो त्याचं फायनल लुक आम्ही दाखवला नाही काल. व्हिडिओ तर आम्ही बनवला पण फायनल लुक आम्ही म्हटलं की जेव्हा बाप्पाचं आगमन असेल त्यावेळेस आम्ही दाखवू तुम्हाला. सो आणि आम्ही हे केलं आहे काल खरेदी बाप्पाच्या प्रिपरेशनसाठी, आगमनाच्या प्रिपरेशनसाठी. तर हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्या हे ट्रेंड चालू आहे. तर आम्ही म्हटलं की आपण पण ट्राय करूया बाप्पासाठी मस्तपैकी स्वतःच्या हाताने कंठी बनवूया म्हणून आम्ही आणलं आहे. तर आम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली होती आधी. हे जास्वंदी बनवलं होतं पण हे खूप मोठं वाटते ना जास्वंद. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपली बाप्पाची मूर्ती छोटी आहे सो आपण छोटे छोटे फ्लावर्सची कंठी बनवूया म्हणून. तर बघू आता कसं जमतंय, ट्राय करायचं स्वतःच्या हाताने. जे जे करू ते मनापासून जे केलेलं असेल त्याने अजून आनंद वाटेल आपण हे केलं बाप्पासाठी म्हणून. सो चला तर मग बनवूया आपण. हे दाखवतो आम्ही तुम्हाला आम्ही कसं ट्राय करतोय ते. बाय. हॅलो गाईस, असा होता आमचा कालचा दिवस. आम्ही आमच्या गणपती बाप्पाची मूर्ती बुक करून आलो आहे आणि जी रिव्हील होणार आहे 14 सप्टेंबरला. आणि माझ्या बायकोनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कंठी पण आम्हीच दोघं बनवणार आहोत. सो बघूया तो पण त्याचा पण ब्लॉग आम्ही बनवणार आहोत की आम्ही कंठी कशी बनवतोय. आम्हाला पण काय असं एवढं आयडिया नाही. आम्ही इंस्टाग्रामवर बघितले होते काही रील्स वगैरे, तर त्याच्यामध्ये ते कसं बनवायचं ते सगळं त्यांनी दाखवलं. सो त्यामुळे आम्हाला पण आवडलं. म्हणजे दिसायला तर खूप सुंदर दिसत होते. पण आता बनवताना काय चॅलेंजेस येणार आहेत ते माहीत नाही, तर ते बघावं लागेल. सो त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक जरूर करा आमच्या ब्लॉग्सला. कारण तुमच्या लाईक्समुळे आमचं मोटिवेशन अजून भर होणार. आणि प्लीज माझी रिक्वेस्ट आहे माझे जेवढे पण सबस्क्रायबर्स आहेत त्यांना की प्लीज लाईक आणि कमेंट करा. कारण तुमच्या लाईकनी खरंच आम्हाला मोटिवेशन तर भेटतंच आहे आणि कमेंट्सने आम्हाला कळेल की तुमचं सजेशन किंवा तुम्हाला अजून काय व्लॉग्स पाहिजे आहेत ते आम्हाला कळेल. सो प्लीज कमेंट करा. आणि काहीच लवकरच होम टूरचा एक व्लॉग येणार आहे. काही सबस्क्रायबर्सने आम्हाला मेसेज केले होते की होम टूरचा व्लॉग बनवा, पण काही कारणांमुळे आम्हाला नाही बनवता आला व्लॉग. त्यासाठी खरंच सॉरी. कारण सॅटर्डे संडेच आम्हाला भेटतो आणि सॅटर्डे संडे आमचं काही ना काही काम निघतं, त्याच्यामुळे आम्हाला मग टाईमच भेटत नव्हता की होम टूरचा व्लॉग बनवावं. सो आम्ही डिसाईड केलं की या सॅटर्डे किंवा संडेला होम टूरचा व्लॉग नक्की आम्ही टाकणार. सो गाईज आता हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. टेक केअर. बाय.